आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। महायुतीचं नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता आजपासून 3 दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होते। कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या अधिवेशनात राज्यातल्या 288 आमदारांना शपथ दिली जाणार आहे। विधान भवनात शपथविधीची तयारी करण्यात आली आहे। विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आजपासून 288 आमदारांना शपथ दिली जाईल। आजपासून 3 दिवस 7, 8 आणि 9 डिसेंबरला हे विशेष अधिवेशन आहे। सोमवारी हा सर्व शपथविधी पूर्ण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे। विधानसभा अध्यक्ष हा भाजपचा असणार आहे। त्यानंतर विधानसभा अस्तित्वात येईल। दरम्यान विरोधी पक्षनेता पदावरती विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। एकीकडे हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर या सर्वात ज्येष्ठ नेत्याची निवड झालेली आहे। अधिक माहिती घेऊया। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, आजचा महत्त्वाचा दिवस असणार आहे। सगळ्या आमदारांना गोपनीयतेची शपथ दिली जाईल आणि त्याचबरोबरीने आजचं सभागृह जे आहे ते भरगच्च भरलेलं आणि अर्थातच पूर्ण बहुमतानं आलेल्या सरकारचं जास्त अस्तित्व दाखवणारं असेल। अगदीच प्रज्ञा, आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळालं आणि त्यानंतर आज विशेष अधिवेशन पार पडणार आहे। 2 दिवस आधीच महायुतीचं सरकार स्थापन झालं। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शपथ घेतली। जे 288 आमदार निवडून आले त्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे। 2 दिवसांच्या या विशेष अधिवेशनामध्ये खरं तर 3 दिवसाचं हे विशेष अधिवेशन आहे। 7, 8 आणि 9 उद्या रविवार आहे तरी देखील अधिवेशन सुरू असणार आहे। सभागृह भरणार आहे। आज पहिल्या दिवशी सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। सर्वात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांची शपथ घेणार आहेत। त्यानंतर उर्वरित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडेल। मात्र 288 आमदार आहेत। एकाच दिवशी सर्व आमदारांचा शपथविधी सोहळा पार नाही होऊ शकत। त्यामुळे उद्या देखील जे आमदार शिल्लक राहतील त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल। त्यानंतर उद्या दुसऱ्या भागात दिवसाच्या अजून एक महत्त्वाची प्रक्रिया पार पडणार आहे, ती म्हणजे विधानसभा अध्यक्षासाठी जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांचे उमेदवारी अर्ज देखील मागवण्यात येणार आहे। स्पष्टपणे भाजपला बहुमत आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हा भाजपचा असणार आहे असं हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे जे इच्छुक आहेत विधानसभा अध्यक्ष पदासाठी त्यांचे उमेदवारी अर्ज मागवण्यात येणार आहेत उद्या आणि परवा म्हणजेच 9 तारखेला जेव्हा अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे संध्याकाळी 4 वाजता विधान परिषदेची बैठक बोलवण्यात आली आहे। त्यानंतर राज्यपालांचं अभिभाषण पार पडेल आणि अभिभाषणामध्ये राज्यपाल नवीन सरकारचं अभिनंदन करतील। विधानसभा अध्यक्ष पदासाठी जसे अर्ज आले त्या अर्जांची स्क्रुटिनी करून जो योग्य उमेदवार असेल त्या योग्य उमेदवाराला विधानसभा अध्यक्षपदी बसवलं जाईल। मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे विरोधी पक्षनेता, कारण का महाविकास आघाडीकडे बहुमत नाहीये। विरोधी पक्षनेता बसू शकेल इतकी देखील संख्या महाविकास आघाडीकडे नाहीये। ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की हे सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे आहे। त्यामुळे आता जो कोणी नवीन विधानसभा अध्यक्ष असेल तो विरोधकांना संधी देईल का विरोधी पक्षनेता बसवण्याची, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कालिदास कोळंबकर हे ज्येष्ठ नेते असून त्यांना हंगामी विधानसभा अध्यक्ष पद तर दिलं आहे, मात्र नेमकं कोण पुढील 5 वर्षांसाठी विधानसभा अध्यक्ष पद भूषवतंय हे उद्या स्पष्ट होईल। त्यामुळे आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस महत्त्वाचे आहेत, कारण का नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार शपथ घेतील आणि त्यानंतर विधानसभा अस्तित्वात येईल। प्रज्ञा, नक्कीच। मात्र जुई, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा हा दिवस महत्त्वाचा आहे, कारण नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर इतक्या दिवसांनी हे विशेष अधिवेशन होते। या 3 दिवसांच्या कार्यकाळामध्ये आणखीन कोणत्या विशेष आणि वेगळ्या घडामोडी घडू शकतात? कारण अनेकांनी लॉबिंग लावलेली आहे। कोणकोणती महत्त्वाची खाती मिळावीत यासाठी अनेक आमदार ज्यांची टर्म खूप मोठी आहे, 4थ्यांदा 5व्यांदा काही जण 6व्यांदा निवडून आलेले आहेत, अशांच्या अपेक्षा मोठ्या आहेत, त्या संदर्भात थोडी माहिती द्या।
प्रज्ञा, अगदीच आपल्याला माहिती आहे महायुतीचं सरकार जेव्हा स्थापन होणार हे निश्चित झालं होतं विधानसभा निवडणुकीनंतर, तेव्हापासूनच खाते वाटप आणि मंत्रिपदासाठी आमदारांचं लॉबिंग हे सुरू झालं होतं. मग ते सागर बंगल्यावरती भेटीगाठी असो, देवेंद्र फडणवीसांच्या, अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर त्यांच्या आमदारांच्या भेटीगाठी असो, किंवा एकनाथ शिंदेना त्यांचे आमदार भेटणं असो, लॉबिंग प्रत्येक आमदाराचं आपापल्या नेत्याकडे सुरू झालं होतं. विशेष म्हणजे खाते वाटपावरून 3 प्रमुख नेत्यांमध्येच अंतर्गत कलह जो आहे तो जाणवू लागला होता, तणाव जाणवू लागला होता. कारण का गृह खात्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही होती. मात्र गृह खातं आपल्याकडे मिळणार नाही हे समजल्यावर ते बॅकफूटवर आले. मात्र तरी देखील ते नाराज कायम होते. वित्त खातं त्यांच्याकडे हवं होतं, वित्त खातं, ऊर्जा खातं हे त्यांना हवं आहे. त्यासोबतच आपण पाहिलं तर मग अजित पवारांकडे काही वित्त खातं जे आहे ते त्यांच्याकडे जाऊ नये, आपल्याकडे असावं, ही प्रामुख्याने मागणी एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्या आमदारांची आहे आणि ती आजही आहे. आज खरं तर जी माहिती मिळते त्या माहितीनुसार महायुतीची देखील एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये 3ही प्रमुख नेते असणार आहेत आणि जी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे त्या माहितीनुसार 11 तारखेपर्यंत शपथविधी जो आहे मंत्रिमंडळाचा तो पार पडणार आहे, म्हणजेच नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या आधी. त्यामुळे निश्चितच आजचा दिवस देखील त्या संदर्भात महत्त्वाचा राहणार आहे. नक्कीच. धन्यवाद जुई या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.